हॅलो. तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलोय. तुम्ही देखील व्हॉट्सअप वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 मार्च पासून तुमचं व्हॉट्सअप वापरणं कदाचित बंद होऊ शकतं. त्याला कारण आहे. कारण तुम्ही जर व्हॉट्सअप विदाउट सिम कार्ड वापरत असाल किंवा तुमच्या सिम कार्डवरती वेगळीकडे नंबर रजिस्टर्ड आहे आणि त्या नंबरवरनं तुम्ही व्हॉट्सअप दुसऱ्याच डिव्हाइसवरती वापरत असाल तर ते आता तुम्हाला करता येणार नाही. सरकारनंच हा नियम केलाय. सिम कार्ड बाइंडिंग याला म्हटलं जातं आणि हेच जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप वापरू शकणार नाही. ज्या सिम कार्डवरती नंबर रजिस्टर्ड आहे व्हॉट्सअपचा त्या मोबाईलमध्ये ते सिम कार्ड घालावं लागेल आणि त्याच्याशिवाय तुम्ही ते व्हॉट्सअप वापरू शकणार नाही. तुमचं व्हॉट्सअप वापरणं त्यामुळेच बंद होऊ शकतं. व्हॉट्सअपच नाही तर टेलिग्राम, सिग्नल यासारखे जे ऍप्स आहेत, मेसेजिंग ऍप्स आहेत, त्यावरती हे सगळी प्रक्रिया लागू केली जाणार आहे 1 मार्च पासून. त्यामुळे व्हॉट्सअप वापरायचं असेल, टेलिग्राम वापरायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असणं आवश्यक असेल. दुसरीकडे तुम्ही वेब लॉग इन करत असाल तर 6 तासांनी वेब लॉग इन लॉग आउट होणार आहे ऑटोमॅटिकली आणि पुन्हा तुम्हाला QR कोड स्कॅन करून वेब लॉग इन करावं लागेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सातत्याने जे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत ते कमी होण्यासाठी सध्या हा उपाय सरकारकडनं केला जातोय. त्यामुळे 1 मार्च पासून होणारे हे बदल लक्षात घ्या आणि आत्ताच पावलं उचला.